बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची या कृषीविशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झालाय, तर द्राक्ष डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोंडी आले आता थांबल्याचं असून साखर कारखान्यांचे गाळप देखील ठप्प झाले होते. या पावसामुळे रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळालाय, तर पावसामुळे फळांना कुजवा रोग लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर द्राक्ष बागांमध्ये भुरी रोगाचा फैलाव देखील वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यात पावसाची हजेरी पाहायला मिळते. रब्बी हंगामाच्या पेरण्यांची कामं सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. तर पावसामुळे अनेकांची तसेच नागरिकांची देखील तारांबळ उडाली होती. कराड, पाटण या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार अशी हजेरी लावली होती. त्यामुळे आता ऊसतोड मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेक ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंचं अतोनात नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना चांगला आता असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण बघायला मिळतंय. अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि दिवाळी आधी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलंय. आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाध्यक्ष गोपाल दत्ताकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना बरोबर राज्य शासनानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात नुकताच योजनेचा पहिला हप्ता हा पात्र शेतकऱ्यांना मिळालाय. तर दिवाळी 4 दिवसांवर येऊन ठेपली असून पीएम किसानचा 15वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. ऊस गाळपासाठी यंदा 101 परवाने मंजूर करण्यात आलेत. यामध्ये 40 सहकारी आणि 61 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 42 साखर कारखान्यांची ऊसाचं गाळप हे सुरू केलंय. तर राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या 6 दिवसात 42 कारखान्यांनी 4,98,000 टन एवढा ऊसाचं गाळप पूर्ण केलंय. त्यानुसार आता सरकारी योजनांचा देखील फायदा होत असून सरासरी 2 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन होणार आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यात. सरकारने यंदा खरीप हंगामापासून शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना आणली होती. तर शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला देखील होता. मात्र पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अजूनही अग्रिमची रक्कम देण्यात आलीच नाहीये. यामुळे खरीपाचा अग्रिम पीक विमा देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करतायत. उजनी कालवा फुटून 30 तास उलटले होते, तरी देखील कालव्याची पाणी गळती थांबवण्यात पाटबंधारे विभागाला अपयशच आल्याचं बघायला मिळतंय. उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशीही पाणी गळती कायम असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. आणि आता कृषीविषयक बातम्या सविस्तर बघूयात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीने सोयाबीनच्या डीओसी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या दरात देखील वाढ झाली आहे. तर अमरावतीमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती अडचणीतील शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहे. तर 8 दिवसांमध्ये 50% आवक कमी झाली आहे आणि दरवाढीच्या शक्यतेने शेतकऱ्यांचा कल हा साठवणुकीकडे आता बघायला मिळतोय. सध्या सोयाबीनचे भाव 4,600 ते 4,800 रुपयांपर्यंत आहेत. तर 2 आठवड्यात नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी 16 केंद्रांवरती सुरू होती आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरवाढीची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी साठवणुकीकडे आता जास्त कल असल्याचं बघायला मिळतंय. नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखानदार मनमानी कारभार पद्धतीने आता असं करत असून शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. तर आता शेतकरी संघटनेच्या वतीनं आजपासून ऊसतोड बंद तसेच वाहतूक बंद आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख घनश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावरती उतरले आहेत.
तर प्रकाश गावाजवळ साखर कारखान्यांकडे जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर आणि इतर वाहनं हे शेतकऱ्यांनी अडवून धरली होती। कारखान्यांनी मागील वर्षी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना FRP दिलाच नाहीये। त्याचप्रमाणे यावर्षी कारखानदारांनी ऊसाचे दर जाहीर न करताच ऊस तोडणीला सुरुवात केली आहे। ऊसाला प्रति क्विंटल 2900 भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जाते। तर ऊसाच्या दरासंदर्भात येत्या 2 दिवसात योग्य तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। यावर्षी ऊस उत्पादकांना एक चांगला दर मिळावा यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आलो। कारखानदारांशी आम्ही चर्चा केल्या की ही FRP मागच्या वर्षी दिली होती, त्या FRPमध्ये शेतकऱ्यांना भ्रमित केलं की आम्ही तुम्हाला FRPनुसारच पैसे देत आहोत। पण व्यवहार जर बघितला तर जो रक्कम मागच्या वर्षी त्यांनी 2350 अधिक 150 रुपये, त्याच्यामध्ये सुद्धा 50 रुपये शेतकऱ्यांना न देता तिथं शेतकऱ्यांना गंडवलं आणि आमच्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही असं एक जे सूचक त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याची कोंडी फोडण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। समूह आणि गटशेती करणाऱ्या बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी बँकांकडून अडचणी निर्माण होत आहेत। अनेक बेरोजगार तरुण आणि शेतकरी शेती कर्जापासून वंचित आहेत। दरम्यान आता याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील दाखल केली होती आणि या तक्रारीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे। तर अडचणी सोडून सर्व बँकांनी या बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जाचा लाभ देण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। गट शेतीच्या माध्यमातून समूह मोठ्या प्रमाणात लोन मागले जातात, त्याच्यासाठी ज्या बँकांच्या अडचणी येतात। मी जे बोललो आपल्याला की महाराष्ट्र राज्याचं पाहिलं तर जळगाव जिल्हा सगळ्यात मागे आहे। जळगाव जिल्ह्यात पाहिलं तर मुक्ताईनगर तालुका तसा मला काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही। खऱ्या अर्थाने मीटिंग लावून त्या तरुणांना असेल, शेतकऱ्यांना असेल, गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना असेल किंवा समूह शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना असेल, बँकेच्या माध्यम कसा आधार देता येईल आणि मायक्रो फायनान्सच्या जाचात न पडता मोठे स्केल ऑफ फायनान्स वाढून त्यांना मोठं लोन मिळेल, जेणेकरून त्यांना वर्षभरामध्ये त्या पैशाची उचल करता येईल, KCCच्या माध्यमातून उचल करता येईल आणि तो शेतकरी किमान त्याला तिथे पैसे सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळेल। सांगली, सातारा आणि कराडमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस झालाय। तर हवामान खात्यानं खरं तर अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसारच या ठिकाणांमध्ये पाऊस झालाय। तर आता उर्वरित भागात हवामान खात्याकडून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर तमिळनाडूवरती असलेली वाऱ्याची चक्रीय स्थिती आता दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टी लगत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आला होता, अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्या अनुषंगानेच सातारा, सांगली आणि कराड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला आहे। खरं तर अवकाळी पावसामुळे आता शेती पिकं देखील धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कुठेतरी चिंता वाढली आहे। हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यानुसार आता पाऊस पडला आहे, मात्र रब्बी हंगामातील पिकं ही आता धोक्यात आली आहेत, कारण अवकाळी पाऊस पडला आहे। अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढल्याचं बघायला मिळत आहे। राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झालाय, तर सातारा, सांगली आणि कराडमध्ये काही प्रमाणात जास्त पाऊस झाल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतेज जौनकर आपल्यासोबत कोल्हापूरवरून जोडले जात आहेत आणि शशिकांत सूर्यवंशी हे कराडमधून जोडले जात आहेत। या दोघांकडून आपण पावसासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। मी पहिल्या सतेजकडे जाते। सतेज, त्या ठिकाणी आता वातावरण कसं आहे आणि पिकं धोक्यात आल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांची देखील कुठेतरी चिंता वाढली आहे। नक्कीच पाहिलं तर कोल्हापूर, सांगलीसह जो सातारचा काही भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पाऊस झाल्यामुळं काही अंशी पिकांना त्याचा फायदा झाला आहे। मात्र दुसरीकडं कुठेतरी काही हाताशी आलेली पिकं जातात की काय अशी एक शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। आपण जर सांगलीचा विचार करायचा झाला तर सांगलीतला जो आष्टा किंवा जो जत तालुक्याचा जो भाग आहे या भागामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष आणि डाळिंबाची जी पिकं आहेत ती घेतली जातात। मात्र या पावसामुळे या पिकांवरती सगळ्यात मोठा जो फटका आहे तो बसल्याचे सांगितले जाते। शिवाय काही प्रमाणात ऊसतोड मजूरही देखील या भागामध्ये दाखल झालेले आहेत।
आणि त्या ऊसतोड मजुरांना या पावसाचा फटका बसलेला आहे. शिवाय त्यांच्या झोपडीतही पाणी शिरल्यामुळं अनेकांना याचा त्रास देखील झाल्याचं सांगितलं जातं आहे. सध्या अजूनही सांगली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस आहे तो तुरळक प्रमाणात कोसळल्याचं तरी आपल्याला दिसून येतं आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्ह्याला उसाला हा पाऊस जो आहे तो चांगला मानला जातो, कारण उसाला कुठेतरी पाणी जास्त लागतं आणि त्यामुळं पाऊस येणं गरजेचं होतं आणि हा नैसर्गिकरित्या पाऊस पडल्यामुळं या पिकांना हा पाऊस गरजेचा असल्याचं जे आहे ते आपल्याला कृषी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे पाहिलं तर कोल्हापुरात जवळपास 50 मिलीमीटर पावसाची जी नोंद आहे ती जिल्ह्यात सरासरी झाल्याचं देखील सांगण्यात आलं आहे आणि पुढील रविवारपर्यंत हा पाऊस राहील आणि पिकांसाठी काही अंशी हा पाऊस चांगला असल्याचं देखील आता जे कृषी तज्ज्ञ आहेत ते आपल्याला सांगताना दिसून येत आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत हा पाऊस कमी जास्त प्रमाणात राहील. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचा जो राधानगरी तालुका आहे आणि विशेषतः आजरा या परिसरात सकाळपासून धुवाधार असा पाऊस पडलेला आहे आणि दुपारनंतर या पावसानं काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपण थेट जाऊयात शशिकांत यांच्याकडे. कराडमध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे जाणून घेऊयात. शशिकांत, आपण बघतोय सकाळपासूनच आता त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पिकं देखील धोक्यात आली आहेत, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्याचं वातावरण कसं आहे? नक्की जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील पूर्वेचा भाग असेल किंवा पश्चिमेचा जो काही घाट परिसर असेल या परिसरामध्ये रात्रीपासूनच पावसानं सुरुवात केलेली होती. त्या दरम्यान पाऊस हा मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळं ऊसासाठी हा पाऊस हा फायदेशीर आहे. तर भात पिकासाठी देखील काही ठिकाणी हा फायदेशीर पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये पाऊस लेट आल्यामुळं भाताची लागण सुद्धा लेट झाली होती. त्यामुळं पिकं ही परिपक्व अनेक ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळं त्या ठिकाणी हा पाऊस महत्वाचा ठरलेला आहे. मात्र जी अगोदर पिकं जी भात लागण केलेली होती त्या भात लागणीसाठी हा पाऊस धोकादायक मानला जातोय. कारण ह्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे जे भात पीक आहे ते गळून पडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे. साधारण पाटण तालुक्याचा जर विचार केला तर पश्चिम घाट परिसरामधला हा तालुका आहे आणि विशेषतः या तालुक्यामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेतीला हा पाऊस आहे तो काही ठिकाणी फायदेशीर आहे तर काही ठिकाणी हा अवकाळी पाऊस ठरलेला आहे. कारण या ठिकाणी जे आहे ते भाताचं पीक आहे ते शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हा या अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याचं चित्र आहे ते काही ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी ऊसतोड जे कामगार आहेत ते आता या ऊसतोडणीसाठी या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. तर याचा पावसाचा देखील फटका या ऊसतोड मजुरांना देखील बसलेला आहे. त्यांच्या झोपडीमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो संसार आहे तो उघड्यावरती पडल्याचं चित्र आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच सतेज, खरं तर धन्यवाद. तू देखील कोल्हापुरातील संपूर्ण माहिती दिली त्यासाठी. आणि शशिकांत, तुझे देखील धन्यवाद. तू कराडमधील संपूर्ण माहिती दिली त्यासाठी. आता बोलूयात आपण पुढच्या बातमीकडे. ऊस गाळपासाठी यंदा 101 परवाने मंजूर करण्यात आले आहेत आणि यामध्ये 40 सहकारी तसेच 61 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 42 साखर कारखान्यांची आता ऊसाचं गाळप सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. तर राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांमध्ये 42 साखर कारखान्यांनी 4,98,000 टन ऊसाचं गाळप पूर्ण केलंय. त्यानुसार आता सरासरी 2 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर आपण बघतोय राज्यभरात ऊस गाळपासाठी यंदा 101 परवाने मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये 40 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे तर 61 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 42 साखर कारखान्यांनी आता ऊसाचं गाळप सुरू केलंय आणि उर्वरित साखर कारखान्यांकडून मात्र अजूनही ऊसाचं गाळप सुरू करण्यात आलंच नाहीये. राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांमध्ये आतापर्यंत 42 कारखान्यांनी 4,98,000 टन ऊसाचं गाळप पूर्ण केलंय. त्यानुसार आता सरासरी 2 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात नॅचरल शुगरचे चेअरमन बीबी ठोंबरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत. सर, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय ऊस गाळपासाठी यंदा 101 साखर कारखान्यांचे परवाने मंजूर करण्यात आले आहेत. मात्र यामधल्या आतापर्यंत 42 साखर कारखान्यांनीच ऊसाचं गाळप सुरू केलंय. तर या बाबतीमध्ये साखर कारखान्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली राज्य सरकारांच्याकडे. मंत्री समितीची बैठक जी व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती नॉर्मली दरवर्षी हे ऑगस्ट महिन्यामध्ये होते. ती बैठक आपली आता ऑक्टोबरच्या अखेरीस झाली आणि त्यामुळं
गाळप परवान्याचे प्रस्ताव साखर आयुक्तांच्याकडे 217 कारखान्यांनी प्रस्ताव सप्टेंबर अखेरली दाखल केलेले आहेत अगदीच. आणि ही निर्णय उशिरा झाल्यामुळे ही प्रक्रिया होते. परंतु 217 साखर कारखाने गाळपाला पात्र आहेत. त्यापैकी 101 कारखान्याचे गाळप परवाने झालेले आहेत, उर्वरितचे होतील. परंतु कारखाने सुरू करण्याचा कालावधी उशिरा चालू केल्यामुळं आणि तो दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे लेबर निघण्यासाठी उशीर होतोय. त्यामुळे बऱ्यापैकी कारखाने हे दिवाळीच्या नंतर सुरू होतील. परंतु यावर्षी 217 कारखाने 100% सुरू होणार आहेत आणि त्यामुळे थोडासा विलंब शासन निर्णयामुळे झाल्यामुळे या प्रक्रिया लांबलेली आहे. अगदीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आता आपण बघू शकतोय की 42 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप अजूनही सुरू केलं नाहीये. त्यामुळे उर्वरित साखर कारखाने कधी त्यांचं साखर कारखान्याची ऊसाचं गाळप सुरू करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील 57 पैकी 17 मंडळांना अग्रिममधून वगळण्यात आलं होतं. मात्र आता वगळलेल्या 17 मंडळांना खरीप पीक विम्याच्या 25% अग्रिम मंजूर करण्यात आलाय. अग्रिम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा प्रयत्न असणार असल्याचं कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मंडळामध्ये एकूण 1,53,795 शेतकरी आहेत आणि अमाऊंट 57 कोटी आहे. आणि त्याच्या अगोदर 40 मंडळांना जो दिला त्याच्यात 3,43,925 त्याची अमाऊंट 161 कोटी होती. असे टोटल एकूण 4,98,720 शेतकऱ्यांना जे सोयाबीन उत्पादक आहेत त्यांना 218 कोटी 86 लाख रक्कम दिवाळीपूर्वी जमा होती. आणि यासह बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.